मी अतिशय गंभीर घटनेकडे आपल्या सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो आहे की सभापती महोदय, पोलिसांच्या समोरच एखादी घटना होत असेल आणि पोलीस बघायची भूमिका घेत असतील तर याच्या एवढा निंदनीय प्रकार सभापती महोदय या महाराष्ट्रात कधी होऊ नये अशी तुमची माझी अपेक्षा सभापती महोदय असणार आहे। 10 जून 2026 रोजी वेरूळ जे पवित्र ठिकाण आहे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं पर्यटन क्षेत्र आहे, वेरूळ अजिंठा येथे लेणे असल्यामुळं जागतिक पर्यटक येतात। 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असल्यामुळं घृष्णेश्वरला मोठ्या संख्येने भाविक येतात। अशा गजबजलेल्या गावामध्ये सभापती महोदय सुरेश बोरसे नावाचे जिल्हा परिषद शाळेमध्ये त्याच गावात शिक्षक म्हणून काम करत होते आणि ते स्वतः त्या गावचे रहिवासी होते। मंत्री महोदय, आपण गृहमंत्री आहेत आणि संवेदनशील शिक्षण राज्यमंत्री सुद्धा आहेत याची आम्हाला जाणीव आहे आणि म्हणून योगायोग सुद्धा असा आलाय की तुमच्याकडेच एक ग्रहत आहे, म्हणजे आपल्या शिक्षकाला जो ज्ञानदानाचं काम करतोय त्या गावामध्ये त्याची ख्याती आहे। अनेकांना मदत करणं, शिक्षकी तर व्यवसाय तो करतच होता, परंतु सगळ्यांना मदत करणारा असा शिक्षक, अशी एक ख्याती त्यांची गावामध्ये होती सभापती महोदय। आणि 10 जूनला रात्री मंत्री महोदय त्यांच्या मुलीला पुढील उच्च अभ्यासक्रमासाठी नंबर लागलेला होता आणि त्या मुलीचं सामान भरण्याचं काम आणि त्या मुलीला उद्या तिकडे शिक्षणासाठी पाठवायचंय याची सर्व कुटुंब तयारी करत होतं आणि मग 12-12:30 वाजले। सभापती महोदय, लेकरांनी हट्ट केला की बाबा आम्हाला आईस्क्रीम खायची इच्छा आहे, कारण तेव्हा उन्हाळा होता, तेव्हा काही पाऊस पडलेला नव्हता आणि म्हणून सुरेश बोरसे सर आमचे आईस्क्रीम आणण्यासाठी बाहेर गेले आणि आईस्क्रीम घेऊन परत येत होते तेव्हा चौकामध्ये हे 8-10 लोक आणि एक गाडी त्यांना त्या ठिकाणी दिसली। आता स्वतः शिक्षक असल्यामुळं आणि सामाजिक भान असल्यामुळं हे आपल्या गावात काय चाललंय, काय गडबड आहे, म्हणून हे सुरेश बोरसे सर गाडीवरून उतरून 2 व्हीलरवरून त्यांना विचारायला गेले की बाबा काय करताय, काय पाहिजे तुम्हाला। तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी सांगितले की आम्ही पोलीस आहोत। मग एकतर ते पोलीस असतील तर एकतर पोलीस गाडीमध्ये ते आलेले नव्हते, ते दुसऱ्या साध्या गाडीमध्ये आले होते आणि पोलीस असते तर त्यांच्यावर गणवेश पण नव्हता आणि मग गणवेश नसताना, पोलीस गाडी नसताना साहजिकच संशयानं सभापती महोदय क्रमपात्र आहे आणि म्हणून बोरसे सरांना संशय आला की हे काय ते खोटं बोलताय। म्हणजे त्यांनी काय विचारलं फक्त मंत्री महोदय, किंवा तुमचं आय कार्ड दाखवा। हा शिक्षकच करू शकतो ना, जो समाजाचा शिल्पकार आम्ही त्याला म्हटलेला आहे तोच हे करू शकतो सावधपणाने। आणि मग काय चूक झाली सभापती महोदय, त्यांनी विचारलं ठीक आहे तुम्ही पोलीस आहात, तुम्ही तपासासाठी आलात तर तुम्ही दाखवा तुमचं आय कार्ड। एवढं विचारल्याबरोबर त्याच्यासोबत जे लोक आले होते, हे कुठले होते पोलीस, हे या ठिकाणी जे सोबत आलेले होते ते एकनाथ नागरगोजे, पोलीस उपनिरीक्षक वैजापूर, शेजारी तालुका आहे। ही घटना घडली खुलताबाद तालुक्यात, वेरूळ खुलताबाद तालुक्यात येतं आणि शेजारी वैजापूर तालुका आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातला, तिथून ते तपासासाठी आले होते। आपला नियम कायदा असा आहे की दुसऱ्याच्या कार्यक्षेत्रात तपास करण्यासाठी जायचं असेल तर तिथल्या पोलीस स्टेशनला जाऊन नोंद करावी लागते। मग त्यांनी येऊन नोंद केली होती का? नोंद केली नव्हती, परवानगी घेतली नाही आणि हे पोलीस उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे आणि ठाणे अंमलदार वाल्मिक बनगे हे दोघे जण 5-6 लोकांना घेऊन, जे 5-6 लोक वाळू माफिया होते त्यांना घेऊन एका आरोपीच्या शोधात तिथं आलेले होते। एकतर साध्या वेशात आले, काहीच कारण नव्हतं, संध्याकाळी येताना पोलीस गाडी घेऊन यायला पाहिजे होते, ते पण आले नाहीत। खुलताबाद पोलीस स्टेशनला नोंद करायला पाहिजे होती की आम्ही तपासावर। सभापती महोदय, त्यांच्यासोबत जे 8-10 लोक होते, जे वाळू माफिया होते, त्यांनी त्यांना मारहाण सुरू केली। ही मारहाण सुरू झाल्यानंतर हे बघण्याच, वास्तविक पाहता हे पोलीस उपनिरीक्षकाचं काम काय होतं सभापती महोदय, पोलिसाचं ती मारहाण थांबवणे, मारायचा संबंधच नव्हता, त्यांनी फक्त आय कार्ड विचारलं होतं, पण त्यांचं पित्त खवळलं
अपमान झाला आमचा, तू कोण उपचारणार आम्हाला, म्हणून मारहाण सुरू केली सभापती महोदय. एवढं बेदम मारलं आणि शेजारी त्यांनी जी गाडी आणली होती त्या गाडीत कोंबलं, पुन्हा नेऊन गाडीमध्ये नेऊन मारहाण केली सभापती महोदय. आणि हे आवाज ऐकून शेजारी घर आहे त्यांचं 100 मीटरवरती, किंवा बाबा कसे आले नाहीत, काहीतरी आवाज येतोय म्हणून घरातून बायको लेकरं पळत आली, मोठ्या मुली होत्या त्याच्या, हे सगळे पळत आले आणि त्यांनी बघितलं आपल्या वडिलाला मारतायत, हे जिवे मारतील. मग शेवटी प्रतिकार करत होते, पण ते नुसते पोलीस आणि तो PI बघायची भूमिका घेत होते. ते मारणं चालू होतं, पण शेवटी यांनी वडवून काढलं अक्षरशः मंत्री महोदय. त्या दोन्ही लेकरांनी, त्यांच्या मुलीनी, त्याच्या वडिलाला बायकोनी वडवून काढलं त्या गाडीतून आणि वाटली त्यांचा प्राण वाचवायचे प्रयत्न केले. जेव्हा ते खाली पडले तेव्हा त्यांना विनंती केली PI ला, त्यांच्या मंडळीने, की बाबा आता गाडी नाही, तुम्ही दवाखान्यात तर घेऊन चला माझ्या नवऱ्याला. सभापती महोदय, ते सुद्धा माणुसकी या PI ने दाखविली नाही. किमान दवाखान्यात घेऊन जाऊ ते, उद्या आपल्यावर प्रकरण येईल बाबा म्हणून, ते सुद्धा केलं नाही सभापती महोदय. शेवटी दुसऱ्या शेजाऱ्याला उठवलं, गाडी आणली आणि त्यांना तिथून दवाखान्यात घेऊन गेले. उशीर झालेला होता, दवाखान्यात पोहोचेपर्यंत त्याचा मृत्यू झाला सुरेश बोरसे सरांचा. हे सगळं उघड्या डोळ्यांनी, ह्याचे सगळे पुरावे, हे सगळे व्हिडिओ, असं नाही की हे सगळं काय व्हिडिओ, सगळे व्हिडिओ आहेत, ते बघतायत PI, ते पोलीस बघतायत. नुसती बघायची भूमिका घेतली आणि हा सुरेश बोरसे सरांचा मृत्यू झाला सभापती महोदय त्यांच्यामध्ये. आता ही घटना घडल्यानंतर वास्तविक पाहता त्यांना सेवेतून बडतर्फ केलं पाहिजे होतं. आरोपी अटक केले. जेव्हा अख्खा गाव रस्त्यावरती आला, आंदोलन केलं, सगळ्यांनी रस्ता रोको केलं, हायवे होता सभापती महोदय, सगळे ट्रॅफिक जाम झाली, उच्च अधिकाऱ्यांनी यावं लागलं आणि मग त्याच्यामध्ये पुन्हा ह्या दोघांवर दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल झाला. आणि गुन्हा जाता गुन्हा आणि कलम हे लावायचं काम कोणाचं आहे? पोलिसांचं. आता पोलिसच तिथे जर आरोपी झाले तर काय कलम लावणार? काय कलम लावले तुम्ही तरी बघा. साधे कलम लावले आणि 10 तासाची आत तर बेल झाली सभापती महोदय, त्यांची सुटका झाली. आता ते बाहेर फिरतात. मग आता ह्या तुमच्या उत्तराकडं अख्ख्या महाराष्ट्राचं, विशेषतः करून शिक्षण क्षेत्राचं, की ज्या माझ्या गुरुजीचा काही त्या ठिकाणी गुन्हा नव्हता, त्यांनी हा प्रयत्न केला म्हणून त्याला जर त्या ठिकाणी मृत्यूदंडाची शिक्षा मिळत असेल तर सभापती महोदय, आणि ती सुद्धा पोलिसांच्या समोर, नुसतं पोलीसच नाही तर पोलीस अधिकाऱ्याच्या समोर, अशा पद्धतीनं जर माणुसकीचा खून होत असेल सभापती महोदय, याच्या एवढं दुर्दैव कुठलं सभापती महोदय मला या ठिकाणी सांगता येत नाही. आणि म्हणून या माध्यमातून मी मंत्री महोदयाला माझी विनंती राहील की अशी हिंमत पुन्हा कोणा पोलीस अधिकाऱ्यांनी करू नये. आपण निलंबन केलंय, निलंबन करून प्रश्न सुटेल का नाही, ते पुन्हा रिइन्स्टेट होतात, पुन्हा त्या जागेवर येतात, पुन्हा ती वर्दी घालून पुन्हा दुसरा गुन्हा करायला तयारच आहेत. मग ह्याच्यातून न्याय बोरसे सरांनी मिळणार आहे का सभापती महोदय? एकतर घरचा करता माणूस गेला, आज तिथं मुलगा नाही, आज त्या दोन्ही मुली त्या ठिकाणी त्यांच्या घरी आहेत. आज करता माणूस गेल्यावर एका कुटुंबाची परिस्थिती काय होते सभापती महोदय, आपण सगळं दुःख शेरलंय. आता आम्ही ऐकत होतो, आमच्या ऐकताना आम्हाला शहारे आले तुमचं सगळं ते पहिल्यापासूनचा जीवनक्रम बघून सभापती महोदय. हे आले की जे जीवन आपण सगळ्याच्या वाट्याला कधी कधी येत असतं, आणि आता काय वाटायला येणार त्यांच्या बोरसे सरांच्या. म्हणून या निमित्तानं मंत्री महोदय, ते दोन्ही अधिकारी, ते नागरगोजे उपनिरीक्षक आणि दुसरे जे बगले आहेत ते हवालदार, त्यांना तुम्ही सेवेतून बडतर्फ केलं पाहिजे, अशी मागणी या निमित्तानं माझी आहे. ते आपण करणार का? आणि जे बाकी आरोपी पडले त्यांच्यावर मकोका सारखा त्या ठिकाणी गुन्हा आपण लावणार का? आणि सुरेश बोरसे सरांच्या कुटुंबाला त्यांचा काही दोष नसताना खऱ्या अर्थानं देश सेवेसाठी त्यांचा मृत्यू झालाय, तेव्हा त्यांना आपण आर्थिक मदत देणार का? असे माझे मुद्देसूद आणि कंसात स्पेसिफिक प्रश्न आहेत. 3 प्रश्न आहे, बोला मंत्री महोदय. सभापती महोदय, शिक्षण क्षेत्रात काम करणारे सन्माननीय विक्रम काळे साहेबांनी अतिशय संवेदनशील मुद्दा ह्या सभागृहात उपस्थित केलेला. ही गोष्ट खरी आहे की संभाजीनगरच्या वैजापूर पोलीस स्टेशनमध्ये नोंद असलेल्या एका गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेण्याकरिता सदर गुन्ह्यातील तपास अधिकारी हे गुन्ह्यातील फिर्यादी व त्याच्या साथीदारांसह खाजगी वाहनाने, ती पोलीस विभागाच्या वाहनाने न जाता खाजगी वाहनाने पोलीस ठाणे वैजापूर येथून खुलताबाद पोलीस स्टेशन हद्दीतील वेरूळ येथे गेले.
तसं पाहिलं तर एका पोलीस स्टेशनचे अधिकारी दुसऱ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जेव्हा जातात तर त्यांनी परवानगी घ्यायला पाहिजे, त्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना कळवायला पाहिजे, तेव्हाच पुढची कारवाई त्या ठिकाणी करायला पाहिजे. परंतु आरोपींच्या नातेवाईकांकडे विचारपूस करत असताना शिक्षक श्री सुरेश बोरसे यांनी आरोपीच्या अटकेच्या कायदेशीर पूर्ततेबाबत त्यांना विचारली केली. म्हणजे श्री सुरेश बोरसे जे आपले शिक्षक होते त्यांनी विचारणा केली. म्हणून त्यांच्यात तपास अधिकाऱ्यांमध्ये आणि त्यांच्यामध्ये आणि फिर्यादींमध्ये त्या ठिकाणी वाद झाला आणि ही सत्यता आहे की त्या ठिकाणी सुरेश बोरसे सरांना मारहाण त्या ठिकाणी झाली. त्यानंतर बोरसे सर हे त्या बेशुद्ध अवस्थेत गेले. त्यांना हॉस्पिटलमध्ये आजूबाजूच्या लोकांच्या मार्फत नेण्यात आलं, परिवाराच्या माध्यमात नेण्यात आलं, परंतु दुर्दैवाने त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. एवढं सर्व झाल्यानंतर सुरेश बोरसे सरांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन खुलताबाद येथे 11 जून 2026 रोजी ह्या पोलीस उपनिरीक्षक नागर गुजेसह एकूण 8 आरोपींविरुद्ध BNS 106(1), 131, 127(2), 189(2), 190, 198 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आणि सदरच्या गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झालेल्या पोलीस उपनिरीक्षक नागर गोजेसह एकूण 7 आरोपींना त्या ठिकाणी अटक करण्यात आली. त्यातला एक जो आरोपी होता तो विधी संघर्षित होता, त्याला बाल न्याय मंडळामध्ये सक्षम हजर करण्यात आलं आणि तसंच पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे आणि त्याच्या तपासकामी असलेला पोलीस अंमलदार बनगे यांना शासनातून त्या ठिकाणी निलंबित देखील करण्यात आलं. आता ह्या गुन्ह्याची गंभीरता पाहता आणि याची संवेदनशीलता पाहता आपण हा गुन्हा आता सध्या CID कडे त्या ठिकाणी तपास CIDच्या मार्फत आपण त्या ठिकाणी करतोय. पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये घाटी हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पॅनलनं कोरोनरी आर्टरी डिसीज असा निष्कर्ष नमूद केला असून मयताचे नक्की कारण समजून घेण्यासाठी हिस्टोपॅथॉलॉजीकरिता व केमिकल ॲनालिसिसकरिता व्हिसेरा त्या ठिकाणी राखून ठेवण्यात आलेला आहे. वैद्यकीय अधिकारी यांचा अंतिम अभिप्राय प्राप्त करून आरोपींविरुद्ध सबळ पुरावे कायदेशीर कारवाई करण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे. व्हिसेराचा रिपोर्ट आल्याबरोबर ह्या ठिकाणी आपण जो ह्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला की सदर अधिकाऱ्याला केवळ निलंबन करून चालणार नाही तर बडतर्फ केल्या पाहिजे, तर हे सर्व चौकशी अंतिम जो अहवाल आपल्याकडे येईल त्याच्यावर निश्चितपणे त्याला नियमानुसार बडतर्फ देखील करण्यात येईल. दुसरं आपण मागणी केली की या बोरसे सरांनी त्या ठिकाणी शिक्षण क्षेत्रात कार्यरत होते आणि असं अचानकपणे त्यांचा मृत्यू झाला तर निश्चितपणे शासनातर्फे काही मदत देण्यात येईल का याच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे देखील तशी चर्चा करण्यात येईल आणि मदत देईल. खोडके, तुम्हाला बोलायचं का? तुमचा पहिला होता. सभापती महोदय, घटना 24 तारखेची आहे, 24/5 आणि गुन्हा दाखल त्याच्या पत्नीची फिर्यादीनंतर 11/6ची आहे, बरोबर, 10-11 जूनची, बरोबर. आता हा मधातला पिरियड एक PSI, एक पोलीस अधिकारी आपले सर्वजण गुन्ह्यामध्ये इन्व्हॉल्व असताना तो खरं तर त्या फिर्यादीच्या मिसेसनी गुन्हा दाखल करायच्या आधी पोलिसांनी स्वमोटो तिथं खरं तर चौकशी करून गुन्हा दाखल करणे गरजेचं होतं, परंतु तो इतका कालावधी जाऊ दिला आणि नंतर तिच्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल झालेला आहे. माझं आपल्याला विनंती आहे की वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या सहकार्याशिवाय हा एवढे दिवस डिले होऊ शकत नाही. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण या निमित्तानं तिथले पोलीस अधीक्षक त्यावेळेस जे कोणी असेल ते त्यांनासुद्धा चौकशी केली पाहिजे, त्यांचीसुद्धा इन्क्वायरी केली पाहिजे आणि त्यांनासुद्धा दोषी पकडलं पाहिजे. आणि जसं विक्रम काळे साहेबांनी म्हटलं आहे त्याचप्रमाणे, कारण की याच्यात क्लिअर कट पोलिसाचं इन्व्हॉल्वमेंट पूर्ण दिसते आणि त्याच्यामुळं तुम्ही जे निलंबित केलं आहे त्याला बडतर्फ करणार का, हा मूळ मुद्दा जो विक्रम काळे साहेबांनी त्याला बडतर्फ केल्याशिवाय, कारण की इतकं क्लिअर कट पोलिसाचं इन्व्हॉल्वमेंट दिसत असताना निलंबित करून त्याच्यात चालणार नाही. आणि तसंच त्यांच्या कुटुंबियाला आर्थिक मदत आपण जसं बोलले मंत्री महोदय. सभापती महोदय, मी आपल्याला पहिलेच सांगितलं की शेवटी आता त्याला आपण निलंबित केल्याच आहे, बडतर्फी करू, परंतु सर्व गोष्टी कायद्यामध्ये बसूनच आपल्याला त्या ठिकाणी करावं लागेल. जो या ठिकाणी आपला वैद्यकीय अधिकाऱ्यांचा जो अहवाल आला आहे तो दाखवला आहे कोरोनरी आर्टरी डिसीजमुळं असा त्यांनी निष्कर्ष त्या ठिकाणी दिलेला आहे. एक मिनिट व्हिसेरा रिपोर्ट, आपण व्हिसेराचा रिपोर्ट त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट तरी कसा भेटू दिला असेल
24 तारखेची घटना 11 जूनला तुमचा त्याच्यात गुन्हा दाखल होऊन राहिला. मग आपल्याला एवढं समजायला पाहिजे की तिथं सर्व पोलीस मिळून त्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट काय भेटणार आहे तुम्हाला. जर आता सिद्ध झालेलं आहे तर तुम्हाला त्याच्याला बडतर्फ करण्याला काय जे होईल ते होईल कोर्टात. नाही, खोडके साहेब, एक तर पहिले आपल्याला सांगू इच्छितो की ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी गुन्हा त्या ठिकाणी दाखल झाला आहे, त्याच दिवशी गुन्हा दाखल झाला आहे. ठीक आहे. दुसरा, मी तुम्हाला या ठिकाणी ऑलरेडी सभागृहात सांगितलं की आम्ही निलंबित केलं आहे, निश्चितपणे बडतर्फ करू, कारण अंडर इन्क्वायरी आहे आणि न्यायालयामध्ये देखील प्रकरण त्या ठिकाणी चालू आहे. परंतु आमच्याकडे जसाही विसेराचा रिपोर्ट येईल निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी बडतर्फ करू. अभिजित 10 तारखेला ही घटना विक्रमजी, घडली. नंतर last. घटनास्थळावर त्या शिक्षकाला मारण्यात आलं, गाडीमध्ये कोंबून त्यांना मारलं. मारल्यानंतर त्या दिवशी खरं म्हणजे गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता, तो झाला नाही. मग लोकांचा जमाव झाला, उठाव झाला, लोकांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं, म्हणून 11 तारखेला गुन्हा दाखल झाला. आता गुन्हा दाखल झाल्यानंतर सुद्धा आपण कोणतं काय त्याच्यामध्ये कलमा लावल्यात. आपण 106(1) लावली कलम भारतीय न्याय संहितेमध्ये, म्हणजे काय ते आपलं निग्लिजन्स, डेथ बाय निग्लिजन्स अशा पद्धतीचा तो भारतीय न्याय संहितेचा कलम आपण लावलेला आहे. खरं म्हणजे या सर्व आरोपींच्या विरोधामध्ये, आणि तो जो PSI होता तो सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होता, या सर्वांच्या विरोधामध्ये 290ची धारा आपण लावायला नाही पाहिजे का. आपण मर्डरची आपण ती सेक्शन लावलं नाही पाहिजे का. इंडियन पिनल कोडमध्ये 302चा जो आपण गुन्हा दाखल करतो तो गुन्हा दाखल नाही करायला पाहिजे का. आपण ते 106(1) लावून दिला. आपण बाकीचे कलम ठीक आहे, पण मुख्य धारा जी आहे, मुख्य कलम जी आहे, तिथं आपण त्या ठिकाणी मर्डरची कलम लावली पाहिजे ना, ते लावली नाही. आणि 11 तारखेला घटना झाल्यानंतर आज आपण 1 जुलैला आहो. या 20 दिवसामध्ये सुद्धा त्या व्हिसेराची रिपोर्ट जी आहे ती डॉक्टरांनी द्यायला पाहिजे होती ना. सगळं काही संशयास्पद दिसतंय ना. म्हणून आमची विनंती आहे की याच अधिवेशन काळामध्ये, अधिवेशन संपायच्या पूर्वी आपण ती रिपोर्ट मागवून त्या आपण पोलीस अधिकाऱ्याला आपण बडतर्फ करणार का, आणि सर्व गुन्हेगारांच्या विरोधामध्ये आपण मर्डरचा कलम लावणार का, हा प्रश्न आहे. मंत्री महोदय. सन्मान्य सदस्य अभिजित वंजारी साहेबांनी या घटनेशी संबंधित जी माहिती दिली त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी आपणास सांगतो की शेवटी आपण काही कारवाई करताना त्या ठिकाणी पोस्टमॉर्टमचा विषय माहिती त्या ठिकाणी घेतो. अजूनपर्यंत अंतिम अहवाल आपल्याकडे, तर कारण त्यांनी विसेरा रिपोर्ट त्या ठिकाणी राखून ठेवला आहे, लवकरात लवकर आपण त्याची मागणी करू. दुसरं, आपली शंका एकदम बरोबर आहे की या सर्व याच्यामध्ये आपल्याला शंका येण्याला एक प्रकरण त्या ठिकाणी आहे. म्हणूनच आपण IPS दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याकडनं ह्या प्रकरणाची संपूर्ण सखोल चौकशी करतो आहे. याचा लवकरात लवकर अहवाल मागून त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल. चला नाही, विक्रमजी लास्ट. महोदय, आता आम्ही एवढं जीव तोडून, जेव्हा भोयर साहेब आमदार होते तेव्हा सुद्धा आम्ही जसं बोलायचं तसंच बोलत होते. आज मंत्री आहेत, त्यांना काय मर्यादा आहेत. पण सभापती महोदय, सभागृहात जेव्हा सदस्य एखादी गोष्ट सांगतो तेव्हा आपण खरं मानून जातो. आम्ही सांगतो याच्यावर विश्वास ठेवायचं काय कारण आहे का? नाहीच. जरी नाही नसेल तरी तुम्ही सगळं उत्तरात दिले ना की ही घटना घडली तेव्हा नागरगोजे तिथं होते, ही घटना घडली तेव्हा बनगे अंमलदार तिथं होते, हे तुम्हीच नमूद केलं. तुम्ही हे सगळं मान्य केलं सभापती महोदय. हे सगळं मान्य केलेलं असताना, त्यांच्या समोर ही घटना घडलेली असताना आणि ते त्याच्यात सामील असताना सभापती महोदय, ज्यांनी मारलं त्यांच्यावर 302चं कलम लावलंच नाही. आणि ह्यांनी बघायची भूमिका घेतली, त्यांनी त्याच्यामध्ये जीव वाचवायचा प्रयत्न केला नाही सभापती महोदय. हे कुठेही व्हिडिओमध्ये दिसत नाही. हे सगळे व्हिडिओ पोलिसांकडे आहेत, हे सगळं त्या SP-कडे आहे सभापती महोदय. हे सगळं असताना आता कशाची वाट पाहतोय आपण सभापती महोदय? आता कशाची वाट मागणार आहोत आपण? आपली अपेक्षा काय? पोलिसांचं काम काय? संरक्षण देणं सभापती महोदय, लोकांचा जीव वाचवणं, हे जर मुख्य काम आपलं त्यांच्याकडे असेल आणि ते जर अशा पद्धतीनं वागत असतील सभापती महोदय, तर मग कुणाकुणा अपेक्षा करायचं सांगा तुम्ही? कुणाकुणा अपेक्षा? लोकांचा विश्वास उडेल पोलीस यंत्रणेवरचा. कुणाकुणा अपेक्षा करायची? तुमच्या डोळ्यात धकेल एखाद्याचा खून होतोय आणि तो रिपोर्ट काय? रिपोर्ट येणारच ना सभापती महोदय. एवढं मारल्यावर हार्ट अटॅक येईल ना तर काय येणार आहे? गाडीमध्ये कोंबून मारल्यावर हार्ट अटॅक येईल ना तर काय येईल सांगा मंत्री महोदय? बोला मंत्री महोदय. असं नाही ना सभापती महोदय. शेवटी आम्ही एवढं, एका शिक्षकाचा जो कर्ता माणूस आहे तो आज घरातून निघून गेल्यावर एका कुटुंबाची सगळं कुटुंब उघड्यावरती येतं सभापती महोदय. तिथं स्वतः पालकमंत्री गेले आपले संभाजीनगरचे, तिथं स्वतः आपले VGNT मंत्री गेले सावे साहेब, स्वतः दानवे साहेब गेले, खासदार साहेब गेले, तिथले आमदार गेले, बम साहेब, हे सगळ्यांनी जाऊन सांत्वन केलं सभापती मध्ये. आम्ही सांत्वन करू शकतो,
पण जन्मभर त्या कुटुंबाला आधार तर कोणी देऊ शकत नाही सभापतीमध्ये. काय होती अवस्था सभापतीमध्ये त्या कुटुंबाची? किमान न्याय तरी मिळाला पाहिजे, अपेक्षा काय त्यांची? ठीक आहे मंत्री महोदय बोला. डोळ्यात देखत घडलंय, त्याच्या पत्नीला काय मंत्री महोदय- वाटतंय? त्या मुलावर काय परिणाम होईल? ज्या मुली आता कायद्याचं शिक्षण घ्यायला तिथे गेलेल्या आहेत, त्या मुलीवर काय परिणाम होतो मंत्री सभापतीमध्ये? महोदय बोला. मंत्री महोदय सभापती महोदय, या ठिकाणी सन्मान्य सदस्य विक्रम काळे साहेबांच्या भावना आम्ही समजू शकतो, परंतु सरकारमध्ये काम करत असताना त्या ठिकाणी कायद्याचं देखील पालन करणे अतिशय आवश्यक आहे. मी आधीच सांगितलं की व्हिसेराचा रिपोर्ट आल्याबरोबर, आणि आपल्या माहितीच तो सांगतो, आता पुन्हा आपल्याला सांगतो की अधिवेशन संपायच्या आधी हा रिपोर्ट मागून, हा रिपोर्ट आल्याबरोबर त्याच्या अनुषंगानं जो काही अहवाल येईल आपण तातडीनं बडतर्फ करण्याची कारवाई करू. ठीक आहे, चला नेक्स्ट. लक्षवेधी 4 नाही झालं ना, आता त्यांनी त्यांचं समाधान केलं. त्यांनी अधिवेशन संपायच्या अगोदर आपण ती मागणी केली होती, त्यांनी मान्य केले मंत्री महोदयांनी. प्रणय स्पेसिफिकली मी पुकारा गेला, मंत्र्यांनी उत्तर नाही म्हणजे मंत्री ताई- महोदय ताई- मंत्री महोदय अरे मग त्याला बोलू तर द्या. बोलला तो. छापील तिने पुकारलं का?